गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दे वल्लभम्। हां बोला. 11वा अध्याय श्लोक क्रमांक 31. आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद। आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद। विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम् न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्। आख्याहि मे कह भवान् उग्ररूपः नमः अस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुम् इच्छामि भवन्तम् आद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्। आलं का? पदच्छेद आला का? बघा आता भवान उग्ररूपः कह दिसलं कुठे ते? हे आपण उग्ररूप असलेले उग्ररूप धारण केलेले कह कोण आहात? म्हणजे अर्जुन देवाला म्हणतो अरे बाप काय भयंकर रूप आहे हे. उग्र म्हणजे कसलं? भयंकर असं असलेलं हे उग्ररूप धारण केलं आपण नेमके कोण आहात? देवालाच प्रश्न विचारतोय तो विश्वरूपाला. आपण नेमके कोण आहात? कहा म्हणजे कोण आहात? मी आख्याही मला तुम्ही काय करा सांगा किंवा सांग. आख्या एक वचन आहे ना. आख्याही मला तू काय कर सांग किंवा सांगायचं. भगवान नसल्यामुळं सांगा असं आदरार्थी एक वचनच आहे ते पण आदरार्थी सांगा मराठीत येते ते सांगा असं म्हणायचं. भवान उग्ररूप किंवा उग्ररूपः भवान कह उग्ररूप असलेले आपण कोण आहात? मे आख्याही तुम्ही मला काय करा सांगा. कोणी का असं नवा नमः असतो तुम्हाला माझा काय असो नमस्कार असो ते नमः असतो तुम्हाला माझा नमस्कार असो. देववर हे श्रेष्ठ देवा वर म्हणजे श्रेष्ठ देवामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या देवा प्रसीद तुम्ही काय व्हा प्रसन्न व्हा. भवंतम आद्यम भवंतम विज्ञातुम इच्छामी. आद्यम सर्व जगाच्या आदिपुरुष असणाऱ्या भवंतम आपणास द्विवचन भवंतम आपणास आहे की नाही
कोण आहात आपण? आद्यम, सर्व जगाचं आदी कारण असणारे आपण, अशा ते आपणास भवंतम म्हणजे विज्ञातुम इच्छामी, मी तुम्हाला जाणण्याची इच्छा करतो किंवा जाणू इच्छितो. ही कारण का बरं जाणू इच्छितो? त्याचं कारण आहे काय? तव प्रवृत्तीम न प्रजानामी, तुमची ही जी प्रवृत्ती झाली, तुम्ही सगळ्यांना खातं सुटले, सगळे तोंडातच चालले, तर तुम्ही खायलाच लागले सगळ्याला. मग हे सगळ्यांना जे तुम्ही खाऊ लागले, ही जी तुमची खाण्याकरता प्रवृत्ती झाली सगळ्या जगाला, ह्या प्रवृत्ती कशामुळं झाली तुमची? ही तव प्रवृत्तीम नही प्रजानामी, तुझी ही जी प्रवृत्ती झाली सर्वांना खाण्याकरता, तुझ्या ह्या प्रवृत्तीला मी जाणत नाही, किंवा तुमच्या या प्रवृत्तीला मी जाणत नाही. लक्ष आहे का सगळ्याचा? बघा अजून एकदा. उग्ररूप भवान कह, आपण उग्ररूप असलेले आपण. कह म्हणजे कोण आहात? मी आख्याही, मला तुम्ही काय करा? सांगा. ते नमः असतो, तुम्हाला माझा नमस्कार असो. देववर म्हणजे हे देवामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या देवा, प्रसीद, तुम्ही काय व्हा? प्रसन्न व्हा. आद्यम भवंतम विज्ञातुम इच्छामी, सगळ्या जगाचं आदी स्वरूप असणाऱ्या आपणास, आद्यम भवंतम, सगळ्या जगाचं आदी असणाऱ्या, आदी कारण असणाऱ्या आपणास विज्ञातुम इच्छामी, मी जाणू इच्छितो. ही कारण तव प्रवृत्तीम न प्रजानामी, तुमच्या या प्रवृत्तीला मी जाणत नाही. तुमची ही का प्रवृत्ती झाली अशी सगळ्या जगाला खाण्यासाठी? तुम्ही कोण आहात काही मला कळत नाही, आणि का बरं या जगाला खात सुटले? असा अर्जुनाने काय केला? प्रश्न विचारला. पहिला प्रश्न काय? आपण कोण आहात? आपण कोण आहात हे लावून घ्या. दुसरा प्रश्न आहे की तुमची ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीलाही मी जाणत नाही, तुम्हाला मी जाणू इच्छितोय. आलं? आता पुढचा श्लोक पहा. श्री भगवान वाच कालोस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेऽपि त्वान्न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. कालोस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधाः. श्री भगवान उवाच कालः अस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धः लोकान् समाहर्तुम् इह प्रवृत्तः ऋते अपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. आलं का? पदच्छेद आला का? श्री भगवान उवाच, भगवान म्हणाले. आता प्रश्नाची उत्तरं देतात.
लोकक्षयकृत प्रवृद्ध कालः अस्मि. पहिला प्रश्न होता की आपण कोण आहात, उग्ररूप धारण केलेले आपण कोण आहात तुम्ही मला सांगा, प्रश्न होता का नाही पहिला. मग आता त्या प्रश्नाचं उत्तर भगवान सांगतात की लोकांचा क्षय करणारा, लोकांचा नाश करणारा आणि एवढा मोठ्या वृद्धीला प्राप्त झालेला मी कालः अस्मि. मी कोण आहे? काल आहे. काल, मी काल आहे. आणि हे कालाचे विशेष नाहीत. कोणते? लोकक्षयकृत आणि प्रवृद्ध. काळ तो आहे, पण कसा काळ? लोकांचा क्षय करणारा काळ, लोकांचा नाश करणारा आणि प्रवृद्ध, एवढा मोठा वाढलेला. हां, प्रवृद्ध म्हणजे वृद्ध म्हणजे वाढलेला. प्रकर्षाने ज्याची वृद्धी झाली, वाढ झाली, त्याला काय म्हणतात? प्रवृद्ध. आलं? मग असा वृद्धीला प्राप्त झालेला आणि लोकांचा क्षय करणारा असा काल मी आहे. कळलं का? आणि इथं मग असं जरी काळ असलं तरी इथं असं खाण्यासाठी कसं काय प्रवृत्त झालं सगळ्याला? इह लोकान समाहर्तुम प्रवृत्त. या ठिकाणी लोकांचा संहार करण्याकरताच मी प्रवृत्त झालेलो आहे. इथं उभे आहेत ना सगळे युद्धात, या सगळ्यांचा संहार करण्याकरताच मी काय झालेलो आहे? प्रवृत्त झालेलो आहे. आणि ह्याच्यातलं कोणीच राहणार नाही तू सोडून. फक्त त्वाम होते, दिसलं का? त्वाम होते अपि, तुला सोडून किंवा तुझ्या वाचून. ये प्रत्यनिकेषु अवस्थिताः योधाः, दिसलं खाली? ये म्हणजे जे, प्रत्यनिकेषु, प्रत्यनिकेषु म्हणजे प्रतिपक्षाच्या सैन्यामध्ये. प्रतिपक्ष म्हणजे कौरवांचा पक्ष, आणि त्या कौरवांच्या सेनेमध्ये अवस्थिताः योद्धाः, स्थित असलेले योद्धे सर्वच न भविष्यन्ति, ते राहणार नाहीत. कळलं का? तुझ्याशिवाय, तुझ्या वाचून या प्रतिपक्षाच्या सैन्यामध्ये असलेले, उभे असलेले जे योद्धे आहेत ते सगळे न भविष्यन्ति, ते कुणीही राहणार नाहीत. समजलं का? कल्याण किती श्लोक चालू आहे? अभिषेक 32 चालू आहे का? बघा अजून एकदा. श्री भगवान वाच, भगवान म्हणाले लोकक्षयकृत प्रवृद्धः कालः अस्मि. लोकांचा क्षय करणारा म्हणजे लोकांचा नाश करणारा आणि वृद्धीला प्राप्त झालेला काल मी आहे. काल. इह लोकान समहर्तुम प्रवृत्तः, आणि या ठिकाणी लोकांचा संहार करण्यासाठीच मी काय झालेलो आहे? प्रवृत्त झालेलो आहे. आणि त्वाम ऋते अपि, तुझ्या वाचून. ये प्रत्यनिकेषु अवस्थिताः योधाः, जे प्रतिपक्षाच्या सैन्यामध्ये स्थित असलेले योद्धे आहेत ते सर्वे, ते सगळेच, सर्वच न भविष्यन्ति, कोणीही राहणार नाही. ते सगळे कुणीच राहणार नाहीत. बरं, ठीक आहे. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मय्यैवैते निहता पूर्वमेव, निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्.
मय्येवैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशः लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धं मया एव एते निहताः पूर्वम् एव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन. आलं का? बघा, तस्मात् त्वम उत्तिष्ठ. तस्मात् म्हणजे म्हणून. काय म्हणून रे? काय म्हणून? अरे बाबा, मी सगळ्या लोकांना नष्ट करणारा काळ आहे आणि यांना नष्ट करण्याकरताच, या लोकांचा संहार करण्याकरताच मी प्रवृत्त झालेलो आहे. समजतंय का? आणि तुझ्याशिवाय आता हे कुणीच राहणार नाही, कारण मी या सगळ्यांना नष्ट करणार आहे, नष्ट केलेलेच आहे. म्हणून तू आता युद्धाकरता उठ. तू मरणार नाहीस, तू नष्ट होणार नाहीस, कारण मी तुला नष्ट करणार नाही, या सगळ्यांना नष्ट करणार आहे. तू उठ, युद्ध कर आणि यश मिळव, कारण मी मारणार आहे यांना आणि यश तुला मिळेल. सगळे म्हणते ना अर्जुनाने मारले म्हणते, आणि मारतोय कोण? मी. यश फुकटचं यश मिळव ना, तुला काय अडचण आहे? तस्मात् त्वम उत्तिष्ठ, म्हणून तू उठ, यशः लभस्व, आणि यश मिळव, यश प्राप्त कर. मया एव, माझ्याकडूनच, येते म्हणजे सगळे योद्धे, पूर्वमेव निहताः, पूर्वीच काय केलेले आहेत? मारले गेलेले आहेत. पूर्वीच मारलं मी यांना, युद्ध व्हायच्या अगोदरच. तू पाहिलंच ना तोंडात गेलेले, पहिलंच मारलेलं मी यांना, फक्त आता हे दिसतात फक्त. मया एव, माझ्याकडूनच, येते हे सर्व योद्धे, पूर्वमेव निहताः, पूर्वीच काय केलेले आहेत? मारले गेलेले आहेत. सव्यसाचीन म्हणजे हे अर्जुना, सव्यसाचीन कुणाला म्हटलंय? अर्जुनाला. का बरं म्हटलं माहिती आहे? डाव्या हाताने अर्जुन बाण मारित होता, म्हणजे उजव्या हाताने तर मारितच होता, पण डाव्या हाताने पण तेवढ्याच, उजव्या हाताने जेवढ्या जोरात बाण मारायचं तेवढ्या जोरात डाव्या हाताने पण बाण मारायचा. दोन्ही हाताने बाण मारायचा. काही काही माणसं असतात बघा, दोन्ही हाताने पकवाज वाजवतात. नाही, पकवाजा दोन्ही हातानेच वाजवावा लागतो. पण दोन्ही हाताने म्हणजे उजव्या हाताने पण पुडी वाजवितात आणि डाव्या हाताने पण पुडी वाजवितात, त्याला म्हणतात दोन्ही हाताने वाजवणं. नाही तर पकवाज एक हाताने धूम वाजवावं लागते आणि एका हाताने पुडी वाजवावंच लागते ना, त्याला दोन्ही हाताने म्हणत नाहीत. पुडी दोन्ही हाताने वाजवतात, उजव्या हाताने पुडी वाजवतात आणि डाव्या हाताने पुडी वाजवतात. आणि मग उजव्या हाताने पुडी वाजवले डाव्या हाताने धूम वाजवावंच लागतंय, डाव्या हाताने पुडी वाजवली उजव्या हाताने धूम वाजवावंच लागतंय. याला म्हणतात दोन्ही हाताने पकवाज वाजवणं. तसा अर्जुन दोन्ही हाताने बाण मारत होता, उजव्या हाताने बाण मारायचा आणि डाव्या हाताने बाण मारायचा, म्हणून त्याला सव्यसाचीन म्हणतात. काय म्हणतात? थोडक्यात डावकार. पण तो काय डावकार नव्हता, पण डाव्या हाताने पण तेवढाच तो हे होता, म्हणून सव्यसाचीन. निमित्त मात्रम भव, तू फक्त काय हो? निमित्त मात्र अशा प्रकारचं हो. फक्त निमित्त होईन फक्त तुझं. अर्जुनाने मारले सगळे, अर्जुनाने मारले, अर्जुन युद्ध जिंकला, असं होईल. अजून एकदा बघा, तस्मात् त्वम उत्तिष्ठ, म्हणून तू उठ, यशः लभस्व, यश मिळव, शत्रून् जित्वा समृद्धम राज्यम भुंक्ष्व. हे राहिलं होतं का रे?
हां शत्रून जित्वा, शत्रूंना जिंकून, समृद्धम राज्यम भुंक्ष्व, समृद्ध असलेलं म्हणजे संपन्न असलेलं, सगळ्या ऐश्वर्याने संपन्न असलेलं राज्य तू काय कर, भुंक्ष्व, भुंक्ष्व म्हणजे उपभोग, त्याचा भोग घे. मया एव एते पूर्वम एव निहताः, माझ्याकडूनच हे सर्व योद्धे पूर्वीच काय केलेले आहेत, मारले गेलेले आहेत. सव्यसाचीन हे अर्जुना निमित्त मात्रम भव, तू काय हो, निमित्त मात्र हो. कळलं? अर्जुनाला सांगायचं का ना ग? हां काही गरज नाही. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतंस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. द्रोणंच भीष्मंच जयद्रथंच कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतंस्त्वं जहिमा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा अन्यान् अपि योधवीरान् मया हतान् त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. आला पदच्छेद बघा आता. मया हतान हे घ्यायचं अगोदर, दिसलं का? माझ्याकडून मारल्या गेलेल्या कोणाकोणाला तू मार म्हणजे मी मारलेलेच फक्त, तू फक्त हात लावायचे पडतील ती. माझ्याकडून मारलेल्याला कोणाकोणाला, मग आता नावं सांगतात आणि अशा अशांना तू काय कर, पुन्हा मार. मया हतान माझ्याकडून मारल्या गेलेल्या, द्रोणम कुणाला, द्रोणाचार्यांना, च भीष्मम भीष्माचार्यांना, च जयद्रथम जयद्रथाला, च कर्णम आणि कर्णाला, तथा अन्यान अपि योधवीरान आणि अन्य असणाऱ्या सुद्धा अजून मोठ्या मोठ्या योद्ध्यांना. कळलं का? वीर अशा योद्ध्यांना त्वम जही तू काय कर, मार तू नष्ट कर. म्हणजे मी मारले त्यांना, तू काय कर, मी मारलेल्यांनाच तू काय कर, मार. मा व्यथिष्ठा तू काय करू नको, भिवू नको, व्यथित होऊ नको, घाबरू नको. मग युद्धस्व युद्ध कर. रणे सपत्नान जेतासी, रणामध्ये रण कळते का? रण म्हणजे रणभूमी, युद्धभूमी. त्या युद्धभूमीमध्ये सपत्नान म्हणजे शत्रूंना, सपत्न म्हणजे कोण, शत्रू, शत्रूंना जेतासी तू काय करशील, जिंकशील. आला, जिंकशील तू. बघा अजून एकदा सांगतो. मया हतान माझ्याकडून मारल्या गेलेल्या, द्रोणम द्रोणाचार्यांना, च भीष्मम भीष्माचार्यांना, च जयद्रथम जयद्रथाला, च कर्णम आणि कर्णाला, तथा तसंच अन्यान अपि योधवीरान आणि अन्य असणाऱ्या म्हणजे दुसऱ्यासुद्धा मोठ्या मोठ्या वीर योद्ध्यांना त्वम जही तू काय कर, मार, नष्ट कर. मा व्यथिष्ठा तू
काय करू नको, भिवू नको, घाबरू नको, व्यथित होऊ नको. युद्धस्व, तू युद्ध कर. जेतासी, तू काय रणे सपत्नान जेतासी, तू रणभूमीमध्ये या शत्रूंना काय करशील, जिंकशील. तुला वाटतं असं आपला विजय होईल का नाही, काय होईल काय असं वाटतं असं, काय काळजी नको, तुझा काय होईल, विजय होईल, तू जिंकशील. आता ही गोष्ट संजय सांगतोय धृतराष्ट्राला. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतप्रणम्य एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतप्रणम्य संजयः उवाच एतत् श्रुत्वा, तचा च झाला आणि शचा काय झाला, छ झाला. हां, वचनम केशवस्य कृतांजलिः वेपमानः किरीटी नमः कृत्वा भूयः एव आह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. संजयः उवाच, संजय म्हणाला. कोणता संजय रे, धृतराष्ट्राला सांगण्यासाठी कुरुक्षेत्रावरची गोष्ट बातमी धृतराष्ट्राला सांगण्यासाठी संजयाला व्यासाने दिव्य दृष्टी दिली होती. आणि तो संजय म्हणजे धृतराष्ट्राचा सारथी होता. त्या संजयाला दिव्य दृष्टी दिल्यावर कुरुक्षेत्रावर घडलेली सगळी गोष्ट तो धृतराष्ट्राला सांगत होता. मग तो संजय धृतराष्ट्राला सांगतोय. संजयः उवाच, संजय म्हणाला. काय म्हणतो बघा, एतत् केशवस्य वचनं श्रुत्वा, अशा प्रकारचं केशवाचं वचन ऐकून. कुणी ऐकलं वचन ते, अर्जुनानी. यातही वरचं सगळं भगवानच बोलले ना. मग अशा प्रकारचं कृष्णाचं वचन ऐकून कृतांजलिः वेपमानः किरीटी, हात जोडलेला आणि हात जोडून असा कंपायमान झालेला, अंग थरथर कापू लागले अर्जुनाचं. असं वेपमानः कंप ज्याच्या शरीरावर झालेला, निर्माण झालेला आहे असा तो किरीटी. कोण, अर्जुन. नमः कृत्वा, देवाला नमस्कार करून. भूयः प्रणम्य, पुन्हा प्रणाम करून. एकदा नमस्कार करून भागलं नाही, पुन्हा त्यानं काय केला, नमस्कार करून, पुन्हा नमस्कार करून. भीत भीतः, असा भीत भीत म्हणजे भयभीत होऊन. सगद्गदम, आणि गदगद वाणीनं. कृष्णम आह, कृष्णाला बोलला. अलग लक्षामध्ये. अजून एकदा बघा. संजय उवाच, संजय म्हणाला. एतत् केशवस्य वचनं श्रुत्वा, हे कृष्णाचं वचन ऐकून. केशव म्हणजे कृष्ण. असं हे वचन ऐकून. कृतांजलिः वेपमानः किरीटी, कृतांजलिः म्हणजे हात जोडलेला, वेपमानः म्हणजे
शरीर ज्याचं कंपायमान झालेलं आहे असा किरीटी म्हणजे अर्जुन नमः कृत्वा देवाला नमस्कार करून भूयः एव प्रणम्य पुन्हा प्रणाम करून भीत असा भयभीत होऊन सगद्गदम कृष्णम आह गदगद होऊन गदगदवाणीनं कृष्णाला बोलला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव